हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी। नमस्कार। छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांना वंदन करून महालक्ष्मीच्या आशीर्वादानं, ज्योतिर्लिंगाच्या कृपेनं आणि आमच्या जनतेच्या आशीर्वादानं 2005 मध्ये अचानकपणे स्वतःहून नागरिकांनी मला पुढाकार घेऊन अगदी 8-10 दिवसावर निवडणूक होती आणि 2005ला मला ज्यावेळी उभा केलं आणि मी 8-15 दिवसामध्ये ते निवडणूक जिंकली जनतेच्या, आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर। आणि हे करता असताना प्रभाग क्रमांक 74 म्हणून पहिला होता। 2005 ते 2010 मध्ये ह्या प्रभागाची इतकी बिकट अवस्था होती, जागी जागी घरं, कुठं गटर नाही, रस्ते नाही, पाण्याची लाईन नाही, लाईट नाही, अशा परिस्थितीनं मला आणि पहिल्यांदाच नगरसेवक झाल्यानं मला फार मोठी कसरत करून आणि महापालिकेचा तुटपुंजी बजेट आपल्याला मिळत असताना सुद्धा मी माझ्या कल्पनेप्रमाणे जिथं बऱ्याच ह्याच्यातनं बजेट आणून बऱ्यापैकी कामं मी मार्गी लावली। त्याच्यानंतर 2010 ते 2015पर्यंत सुद्धा परत आणि लोकांनी मला संधी दिली, आमच्या नागरिकांनी। त्याच्यानंतर सुद्धा मी बऱ्यापैकी आटोक्यात कामं आणली। त्यावेळी वार्ड पहिलाच होता। त्याच्यानंतर 2015ला वार्डाची रचना विभक्त झाली आणि 77 आणि 78 ही अशी 2 प्रभाग झाले माझ्या भागामध्ये। तरीसुद्धा मी रायगड कॉलनीत राहत असताना कत्यानी कॉम्प्लेक्स, राजीव गांधी नगर, नरके कॉलनी, गणेश कॉलनी ह्या लोकांनी परत तिसऱ्यांदा मला संधी दिली आणि मी न उभं राहता आमची सूनबाई अमर रामाने यांची मिसेस अश्विनी रामाने पहिल्यांदा निवडून आली आणि पहिल्यांदाच संघर्ष असताना सुद्धा बंटी साहेबांनी आमच्यावर विश्वास टाकून महापौर पदाची संधी दिली। ती कमी वयात असताना सुद्धा, कुठलाही अनुभव, राजकीय वारसा नसताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं सभागृह असेल, महापालिकेतली बरीच कामं असतील, चांगल्या पद्धतीनं तिने शहर सांभाळण्याचा नवीन असताना सुद्धा प्रयत्न केला। ती आणि हे नवीन असताना आणि पहिल्यांदाच उभा केल्यानंतर खरं म्हटलं तर हे महापौरचं श्रेय हे आमच्या वार्डातील नागरिकांना जातं। त्यांनी जर निवडून दिलं म्हणूनच आपण तिथंपर्यंत पोचलो आणि हे त्यांचाच खरा आशीर्वाद आहे। आता तुम्ही चौथ्यांदा कसं म्हटलं तर सामोरं जात आहे निवडणुकीला, काय सांगू शकाल की विजन काय आहे? आता या चौथ्यांदा आम्ही निवडणुकीला उभा राहतो हे आमच्या कार्यकर्त्यांच्या बळावर। खरं म्हटलं तर ही आत्ताची निवडणूक आहे, प्रभाग मोठा झालेला आहे, विकास कामं बऱ्यापैकी, मी काय 100% असा दावा करणार नाही, पण बऱ्यापैकी कामं मी आटोक्यात आणलेलं आहे। पाण्याचा प्रश्न असेल, कोविडच्या वेळेला तरी अतिशय बिकट परिस्थिती, त्यावेळेलासुद्धा लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे। ज्यावेळी महापूर आला कोल्हापूरमध्ये त्यावेळेलासुद्धा 10-15 दिवस पाणी नव्हतं, तरीसुद्धा मी लोकांना कुठं तटू दिलं नाही। आणि नुसतं विकास कामच नाही, लोकांच्या अडचणीला, कार्यकर्त्यांच्या अडचणीला मी नेहमी धावून जात असतो। आणि हे करत असताना मी कुठली बांधिलकी म्हणून नाही, तर समाजाचं काहीतरी देणं आहे। आपण इथंपर्यंत जनतेच्या जीवावर आलो आहे, सगळ्यांच्या आशीर्वादावर 2-3 निवडणुका लढल्या आणि काहीतरी समाजाचं देणं असतं म्हणून नेहमी करत असतो। ह्याच्यासुद्धा पुढं करत राहीन। आणि काही मी ड्रेनेजची कामं केली, कोट्यावधी रुपयाचा विकास केलेला आहे, म्हणजे ते मला सांगता पण नाही, याच्या पलीकडे माझी ती डायरी भरलेली आहे विकास कामाच्या ह्याच्यातनं। पण काही कामंसुद्धा राहिलेले आहेत, त्यामध्ये ड्रेनेजचा प्रामुख्यानं प्रश्न आहे। काही ठिकाणी ड्रेनेज कामं केल्यात, काही ठिकाणी ड्रेनेजची कामं राहिल्यात, पण ती कशी भौगोलिक एरिया उलटा असल्यामुळे, काही लाईनी भौगोलिक एरिया सकल असल्यामुळं पश्चिमेच्या बाजूला आपण पाईपलाईन टाकू शकत नाही ड्रेनेजची, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। ह्याच्यावर कसा तोडगा काढता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं पहिला प्रभाग जो आहे आता 20 वर्षे तसाच आहे। प्रत्येक महिन्याला रिटायर झालेली कामगारांची संख्या
आणि वार्डाची रचना आणि तिथं कामगारांची जी संख्या आहे त्याच्यात बराच आसमानचा फरक आहे आणि शासनाच्या काही जाचक अटीमुळं ती कामगारसुद्धा भरती होऊ शकत नाही आणि आरोग्याचा प्रश्न एक मार्गी लावायचा आमच्या डोक्यात याच्यासाठी काय करावं लागेल आणि असे विविध प्रश्न आहेत ते अजून शेवट मार्गी लागण्याचा माझा म्हणत आहे. आपला जो मतदारसंघ आहे तो पूर्णपणे उपनगरांचा आहे. शहराच्या बॉर्डरवर जरी असला तरी ते उपनगरच आहेत सगळी. ते उपनगरामध्ये काम करत असताना काय आव्हाने येतात आणि पुन्हा त्या प्रभागाची पार्श्वभूमी काय सांगतात? आता हे एकूण जवळजवळ माझा प्रभाग पहिला 1 होता, त्याच्यानंतर 2 झाले. आता जवळ प्रभाग क्रमांक 77, प्रभाग क्रमांक 78, प्रभाग क्रमांक 68, प्रभाग क्रमांक 69 आणि मला वाटते 17 असे 4-4.5 प्रभागाचं आपल्याला आव्हान आहे. काम करत असतानासुद्धा सक्षम उमेदवार असावा, अनुभवी उमेदवार असावा आणि विकासाची दूरदृष्टी असताना ही व्हिजन ठेवून आम्ही प्रत्येक भागामध्ये लोकांची काय अपेक्षा आहे, अजून काय कमी आपण कुठं पडतो आहे, त्यासाठी काय करावं लागेल हे आमचं एक व्हिजन आहे आणि त्याच्यासाठी आम्ही बऱ्याच लोकांच्या कल्पना घेतलेल्या आहे की बाबा इथं आता आम्ही काय केलं आहे, अजून काय करायला पाहिजे. अजून भाजी मंडईचे प्रश्न आहेत, अजून मला वाटते ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आहेत, काय मुलांना खेळासाठी मैदान आहेत. हे कशासाठी झालं की ही जागा अपुरी असल्यामुळे झाल्या. म्हणजे महापालिकेची जिथं जिथं जागा आहे तिथं आम्ही व्यवस्था करूच, पण ह्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा आम्हाला अजून महिलांच्या सक्षमीकरणासाठीच असेल किंवा तरुण वर्गाला कसं आपल्याला प्रोत्साहन देऊन त्यांच्यासाठी काय करता येईल अशासाठी आम्ही योजना राबवणार आहे. आता जो काही नगरसेवक म्हणून आपल्याला फंड मिळतो 25 लाख रुपये वगैरे, आणि त्यासाठी तो फंड वाढवून मिळावा उपनगरांमध्ये सुविधा करण्यासाठी. त्या उपनगरांचा विकास करताना आर्थिकदृष्ट्या काय मर्यादा किंवा काय अडचणी येतात काय किंवा आपली अपेक्षा आहे काय वेगळा फंड असावा उपनगरांच्या विकासासाठी? हां, त्यासाठी उपनगरामध्ये काम करताना बऱ्याच अडचणी येतात. मूळ गावठाण एरिया आहे, तिथं रस्ते गटर आणि कमी एरिया आहे आणि आमचा उपनगराचा अगोदरच जास्त आहे आणि त्याच्यात हे 5 पट वाढल्यामुळं अजून आपल्याला आव्हान आहेत. पण हे करत असताना महापालिकेचा बजेटमध्ये सुद्धा आम्ही नेहमी उपनगराला जादा बजेट द्या म्हणून आम्ही नेहमी भांडत असतो. पूर्वी सगळ्यांना समान होतं, पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही उपनगराला सुद्धा त्यावेळी सुधारणा केल्या. पण अलीकडे काय व्हायला लागले, आपला महापालिकेतला एरियातला सुद्धा शासनाला काही हिस्सा जातो, पण शासना LBT असेल आणि काय असेल ते शासनाकडे जे आपल्याला पैसे पूर्वी कधी महापालिकेला वर्क होत होते आणि त्यातून ते जी खरोखरच कामं जिथं गरज आहे तिथं ती कामं होत होती. पण आता काय व्हायला लागले, आता अलीकडच्या काळामध्ये ठराविक वार्डातच ते बजेट वरनंच नावं टाकून काही मंडळे आणतात आणि त्यामुळे ते आपल्याला अडचणी येतात. त्यावरसुद्धा आपल्याला खरं म्हटलं तर मार्ग काढावे. शासनाचे बजेट येताना महापालिकेत येऊन जिथं खरोखरच आवश्यकता आहे, जिथं खरोखरच प्राधान्य देता येईल का अशा ठिकाणीच ते पैसे खर्च व्हायलेत. नंतर एका ठिकाणी टिबल कामं व्हायल्यात आणि एका ठिकाणी काहीच नाही. म्हणजे काही वार्डावर अन्याय व्हायला आहे. जिथं अन्याय होतो आहे त्यासाठी काय उपाययोजना करता येईल ह्याच्यासाठी गांभीर्यानं विचार करावा लागेल. कोविड काळात जे काय आपण नागरिकांसाठी कार्य केलं त्या नागरिक अजूनही त्या कार्याचा आवर्जून उल्लेख करतात. नेमकं काय काय कार्य केलं आणि लोकांना कसा आधार दिला त्या क्रिटिकल परिस्थितीत? कोविड काळामध्ये भयानक अशी परिस्थिती होती की म्हणजे सगळीकडं सामसूम, दारात याला माणूस कुणाच्या दारात धजत नव्हतं. काय ठिकाणी मला वाटते नवरा वारल्याला बायकोला माहीत नाही, बायको वारलेला नवऱ्याला माहीत नाही. अशा परिस्थितीमध्ये अशी एकदम सावट जवळ जात नव्हतं कोण. अशा काळातसुद्धा आम्ही कधीही घरात बसलो नाही. रात्री 12 एक नवीन माणूस तरी कोणतरी आला तर लगेच अफवा उठायची, बाबा इथं कोणतरी आला आहे कोविडची असं व्हायचं. पण अशा परिस्थितीमध्ये आम्ही शांत लोकांना सांगून त्यांना आधार द्यायचं काम केलं. कुठली काही ठिकाणी कामगार वर्ग होता तिथं लोकांची परिस्थिती वाईट होती, हातावरचं पोट आहे त्यांची परिस्थिती वाईट आहे. तिथंसुद्धा आम्ही 2-2 वेळा धान्य द्यायचा आपण प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांच्या काय अडचण असू दे, मग मला वाटतं कोविडचे डोस असतील, काही औषधं असतील, जिथं आमच्याला शक्य होतं तिथंसुद्धा आम्ही रस्त्यावर येऊन काम करण्याचा प्रयत्न केला. पोलीस समाजासारखे पोलीससुद्धा कार्य रात्रदिवस होते. त्यांच्यासुद्धा रात्र दिवस त्यांना चहा मिळत नव्हता, पाणी मिळत नव्हतं, तरीसुद्धा ते पोलीस खात्यानेसुद्धा चांगलं काम केलं. त्यावेळेसुद्धा आम्ही त्यांनासुद्धा बाबा कधी नाश्ता मिळत नव्हता, कुठं हॉटेल चालू नव्हतं, तरीसुद्धा आमच्या काही नागरिकांनी आमच्या वार्डातल्या त्यांना सकाळी नाश्ता द्यायचा, कुणाला चहा द्यायचं, कुणाला जेवण द्यायचं.
आमच्या नागरिकांनी सुद्धा ते कार्य केलेलं आहे. त्यामध्ये एन.टी. नाईक असेल, कत्यानी कॉम्प्लेक्स असे अशा बऱ्याच आमच्या कार्यकर्तेसुद्धा हे होते. आणि मी एकट्यानं केलं नाही, तर माझी ही कार्यकर्ती जी होती ठराविक आमच्या म्हणजे माझ्यावर जी असणारी ती कार्यकर्तीसुद्धा साहेब माझ्या कोविड काळामध्ये माझ्या पाठीशी राहून लोकांच्यासाठी काय करता येईल हे तीसुद्धा त्या अहोरात्र माझ्यावर होती. त्यांचंसुद्धा खरं म्हटलं तर कौतुक करण्यासारखं आहे. या चौथ्या टर्ममध्ये अजून काही तुमचं विजन आहे, यापेक्षा काही वेगळी कामं, वेगळे उपक्रम सामाजिक या कामावर त्याला कशी जोड देत आहे? हां, आता वार्ड मोठा आहे, काम करायला अडचण येतील. 4-5 जर एका वार्डात नगरसेवक आहेत तरीसुद्धा आम्ही अजून काय काय कामं अपुरे आहेत हे प्रत्येक भागात जाऊन आम्ही तिचे आता आपण त्याचं हे करायला आहे, नोंद घ्यायला आहे आणि त्याच्यावर काय मार्ग करता येईल, कसं बजेट आपल्याला उपलब्ध करता येईल अशा ह्यानं आम्ही एक प्रश्न, एक पहिलं प्राधान्य कशाला, दुसरं प्राधान्य कशाला, तिसरं प्राधान्य कशाला, असं प्रायोरिटी देणार आम्ही. म्हणजे हे काम झालं पाहिजे, हे दुसऱ्या टायमाला झालं पाहिजे, हे तिसऱ्या टायमाला झालं पाहिजे, असे आम्ही ते एक व्हिजन करणार आम्ही आमच्या भागातले नागरिकांच्या विश्वासात घेऊन. आणि त्या पद्धतीनं आपण बाबा कुठं भाजी मंडई नाही, कुठं खेळायला मुलांना मैदान नाही, अशा ज्या समस्या आहेत, काही ठिकाणी शौचालय नाहीत, पण शौचालय बांधतानासुद्धा आम्ही कधीच बांधलं असतं. आमचे महापौर काळातसुद्धा आम्ही बरीच ठिकाणी हे केलं, तशी काम केलं. पण करत असताना काय करते, लोकांना कचराची घाण नको असते पण कोंडाळा माझ्या दारात नको, ही जी परिस्थिती आहे तशीच ह्या शौचालयसुद्धा बांधत असताना माझ्या परिसरात नको किंवा माझ्या जवळ नको ही जी प्रथा पडली आहे, त्यामुळे थोड्याशा आम्हाला अडचणी येतात. त्यासुद्धा नागरिकांना समंजसपणा सांगून जिथं जिथं काय करता येईल तर शौचालय असेल अशा गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करू. कोल्हापूर महापालिकेच्या शेकडो नव्हे हजारो जागा ओपन स्पेस, खुली जागा अशा पडलेल्या आहेत, त्या अतिक्रमण झालेले आहेत, गैरवापर होत आहे किंवा विना वापर सुद्धा पडलेले आहेत. अशी संमिश्र परिस्थिती आहे. त्या ओपन स्पेस ज्या आहेत महापालिकेच्या त्या जास्त डेव्हलप करून त्यासंबंधी काही करू नाही का? आता ओपन पीस तुम्ही म्हणता तशा पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी आरक्षणं टाकलीत, पण ते आरक्षण टाकत असताना जवळजवळ 20-20 वर्षे महापालिकेने तिकडं काहीच बघितलं नाही. म्हणजे जागा तरी त्या मालकाच्या नावावर 7-12 आणि तिथं महापालिकेचं आरक्षण म्हणजे त्याला मालक कोणच नाही. इकडं धड मालक पण अडकून आरक्षण आहे म्हणून आणि इकडं महापालिका पण अडकून हे करत असताना महापालिकेनं खरं म्हटलं तर ह्याची उपाययोजना करायला पाहिजे. आम्ही बरेच वेळा ते प्रस्ताव मांडला, पण ते काय लोकांनी काय ठराविक काळामध्ये आरक्षण असतं आणि त्याच्यानंतर ते कोर्टात जाऊन काय लोकांनी उठवलेलं आहे. त्यामुळं सुद्धा आम्हाला ते काही जागेच्या अडचणी आल्यात. पण ओपन पीसच्या बाबतीमध्ये सुद्धा खरं म्हटलं तर लेआउट करताना महापालिकेचा 7-12 लागल्याशिवाय त्याला फायनल लेआउटच दिला नको पाहिजे असं एक आम्ही नियम आहे, पण तो नियम आमचे पाळला जात नाही आणि त्यामुळे हे ओपन पीस कमी व्हायल्यात. काही प्रमाणात उपनगरांमध्ये तरी पहिलं लेआउट नव्हते, कशी पण लोकांनी असे तुकडे पाडून घरं बांधल्यात. मग तुकडे पाडून जिथं घरं बांधतो तिथं ओपन पीस ठेवलेलं नाही आणि जिथं खरोखरच नियमानं जिथं लेआउट झाला आहे तिथं ओपन पीस नियमानं द्यावाच लागतो. असे काही ओपन पीस आहेत. काही ओपन पीस आम्ही 7-12 तिथं करून मला वाटते 12 ते 13 ठिकाणी मी सांस्कृतिक हॉल बांधल्यात, आपल्या विविध ठिकाणी हॉल बांधल्यात, सांस्कृतिक हॉल बांधल्यात. मग आमदार फंड असेल, खासदार फंड असेल, अशातनं आम्ही हॉल बांधलेत. त्या कॉलनीतल्या त्या लोकांना तिथं सामाजिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आम्ही त्याचा उपयोग करण्यासाठी 10 ते 12 ठिकाणी आम्ही सांस्कृतिक हॉल बांधल्यात. आणि अशीच अजून काही जागा अजून महापालिकेच्या नावावर व्हायचे आहेत. काही ठिकाणी ओपन पीससुद्धा नाहीत. अशा ठिकाणी जेवढं ओपन पीस अजून आहेत तिथे 7-12 महापालिकेच्या नावावर लावून तिथं जास्तीच्या लोकांना सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. काल आपली उमेदवारी जाहीर झालेली आहे, प्रचाराला फार कमी वेळ मिळतोय. या कमी वेळात जास्त प्रचाराचं नियोजन कसं आहे? खरं म्हटलं तर पहिल्या यादीतच आता काल रात्री वेळानं 12 वाजता रात्री यादी जाहीर झाली. खरं म्हटलं तर त्या यादीमध्ये आमचंसुद्धा नाव जाहीर झालं आणि आमच्या नेत्याने सत्यज उर्फ बंटीसाहेब असतील किंवा काँग्रेसची सर्व कमिटी असेल त्यांनी आमचे विश्वास टाकून आम्हाला उमेदवारी जाहीर केली. त्याबद्दल त्यांचंसुद्धा आम्ही आभार मानतो. आणि ते करत असताना कमी वेळामध्ये आता मोठा एरिया असल्यामुळं जरा प्रचाराची कसरत करावं लागणार. पण आमचे कार्यकर्ते ज्या ठिकाणी आहेत ते आमचे कार्यकर्त्यांच्या जीवावर, कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या सक्षमतेवर आम्ही हे खरं म्हटलं तर नियोजन करणार आहे. प्रत्येक कॉलनीमध्ये आमचे कार्यकर्ते झटत असतात. त्या ह्याच्यावर आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच्या पुढचा आम्ही तसा प्रयत्न करू. धन्यवाद साहेब. ओके, थँक्यू. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B.